बिग बॉस मराठी सीझन 5 बद्दलच आपण आज बोलणार आहोत आणि त्याआधी मी तुम्हाला आवाहन करतोय की तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण की बिग बॉस सुरू होण्याआधीच आपल्याला आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत। कारण की तुमच्यासाठी आपण खूप खतरनाक अशा न्यूज ह्या घेऊन येणार आहोत। लाईव्ह फीडमध्ये काय चालू आहे किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल कोणाचं काय मत आहे, प्रेक्षकांचं काय मत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर या बिग बॉसमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आता मुद्द्याकडे वळूया। आता फायनली बिग बॉस फायनली कन्फर्म झालेलं आहे। लास्ट व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला मी सांगितलं होतं की बिग बॉस येणार आहे लवकरच। खूप साऱ्या लोकांचे त्याच्यामध्ये कमेंट आले होते की जर बिग बॉस नाही आलं तर तू तुझं चॅनल डिलीट करशील का रे मित्रा? अरे भावा, जर बिग बॉस येणारच नसेल तर मी व्हिडिओ बनवून टाकेलच कशासाठी? आता एवढा घाम येतोय, सगळं होतंय, फॅन वगैरे सगळं बंद करून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही मला म्हणताय की तू जे न्यूज देतोयस ते खोट्या देतोयस। ॲक्च्युली कसं असतो ना विषय माहिती आहे का, की आपण काही न्यूज काढायचे असतील ना कुठून, तर त्यासाठी आपला बेस खूप मोठा लागतो आणि आपला बेस सध्या छोटा आहे। त्यामुळे आपल्याला प्रॉपरली एकदम कन्फर्म सगळ्यात पहिली न्यूज नाही मिळत आहे। तर त्यामुळेच मला थोडंसं लेट होते व्हिडिओज टाकण्यासाठी, त्यामुळेच तुमचे असे कमेंट्स येतात। तर इथून पुढे आपण लक्षात ठेवूया आणि मी देखील काळजी घेईल ह्याची की सगळ्यात पहिली न्यूज आपल्या चॅनलवर येईल, ह्याचे प्रयत्न मी नक्की करेल। त्यासाठी तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की खूप सारे प्लॅन्स आपले या बिग बॉससाठी आहेत आणि लवकरातच लवकर बिग बॉसचा हा प्रोमो आपल्या भेटीला येणार आहे। एक तर येत्या शनिवारी हा प्रोमो आपल्या भेटीला येऊ शकतो किंवा मग ज्या दिवशी हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो जेव्हा येणार आहे, म्हणजे 27 तारखेला ह्याचं प्रीमियर आहे, हसताय ना हसायला पाहिजे ह्याचं, त्याच दिवशी मला असं वाटतं त्याला प्रोमो येऊ शकतो किंवा आता येणारा जो शनिवार रविवार आहे या दिवशी देखील आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5चा प्रोमो बघायला मिळू शकतो की बिग बॉस मराठी लवकरच। आणि तुमच्यासाठी खुशखबर ही एक अजून आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 हा जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 2 तारखेला किंवा 1 तारखेला सॅटर्डे संडे आहे त्या दिवशी चालू होऊ शकतो, कारण की IPL देखील संपते आणि इलेक्शन संपायचे नेमकंच अगोदर सुरू करतील असं मला वाटत आहे। त्याच्यामागचं कारण असं आहे की इलेक्शन संपल्यानंतर दुसऱ्या काही न्यूज नसणार आहेत आणि सगळ्या प्रेक्षकांना बघायला लागणार आहे की काय आहे, आता आपण इंटरेस्टिंगली काय बघू शकतो, कारण की इलेक्शन झालेलं असेल। आणि त्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्या जनतेसाठी एक उत्तम असा शो म्हणजे बिग बॉस, तोच तुमच्या भेटीला 2 जूनला हा येऊ शकतो। खूप जास्त चान्सेस आहेत किंवा मग इलेक्शन संपल्यानंतरचा जो सॅटर्डे संडे येईल तो। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे ते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, तुमचं मत देखील महत्त्वाचं आहे, नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।